नमस्कार मंडळी, मी डांगणातून जालिंदर गबाले म्हणजे जालू आणि गावाकडच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पुन्हा नवीन एनर्जी. आता ही एनर्जी आहे या परिसराची, कारण मी आज आहे सह्याद्रीमधील सर्वात सुंदर परिसरांपैकी एक असलेल्या रतनगड परिसरामध्ये. आणि इकडे येण्याचं कारण आज असं आहे की सह्याद्री पर्वतरांगेमध्ये भेटणारी एक अतिशय सुंदर, अतिशय चविष्ट अशी रानभाजी जी भेटते ती म्हणजे काथरूड किंवा कातरूड. म्हणजे आमच्याकडे तिला काथरूडच म्हणतात. तिला प्रमाणित मराठी भाषेत काय नाव असेल ते मलाही काय माहिती नाही. अजून काय माहिती भेटली तर तसं टाकेल. पक्की जांभळा पिकल्या ती. 2 मिनटं मी जांभळा खातो. पक्की जांभळा पिकल्या ती. थोडी तुराटा ती बघा. करब झाडाची फळं, त्या करब झाडाची फुलं एकदम भारी असतात. मग या परिसरामध्ये ते खूप आहेत. हे बघा, इथंच वर पाठीमागं रतनगड. ही कातरूड ही भाजी आपल्या गावाकडे भेटत नाही तशी. अलंग, मदन, कुलंग हे गड आहेत. त्या गडांच्या पायथ्याला जे जंगल आहे तिकडे, पुन्हा रतनगडाच्या पायथ्याला हरिश्चंद्रगडपर्यंत ह्या परिसरामध्ये इकडच्या भागामध्ये भेटते. त्याच्यामुळं खरं पाहिलं तर मलासुद्धा आतापर्यंत कातरूडाची भाजी खायला भेटली नाही. शक्यतो आज पहिल्यांदाच खायला भेटेल, ती सापडली तर. कारण ती सापडणं सुद्धा खूप जिकिरीचं काम, एकदम क्वचित सापडते ती. आणि मग ते इकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांना ती जागा माहिती असते. आणि आपल्यासोबत आज आला आहे राजदादा, जो आणवांच्या व्हिडिओमध्ये होता. आणि मग राजदादाचा दाजी इथले आहेत रतनवाडीचे. त्यांचा मुलगा आला आहे बंटी आपल्यासोबत आणि मुक्का आहे. मग आता हे रतनगडाचा जो अख्खा जंगल आहे ना, तो जंगल फिरायचे आणि मग ती भाजी जर सापडली तर ती घेऊन यायची. पिकल्या ह्या पक्की पिकल्यात. पण पक्की तू रात्र इथून राजदादाच्या बहिणीनं भाकरी करून दिल्या ती. मग आता दिवसभर फिरायचीच आहे या जंगलामध्ये. भाजी केव्हा भेटेल काय माहीत नाही, पण ही जंगल सफर मात्र भारी होणार आहे. पहा समोर रतनगड आणि हा रतनगडाचा इकडून येणारा झुरा. हा समोर मुक्का, राजदादा आणि हा बंटी. बंटी इथलाच आहे, म्हणजे राजदादाच्या बहिणीचा मुलगा. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे. तसं राजदादाला माहिती आहे बा इकडचा तो गंज फिरेल आहे. इकडे दुसरे एका जांभळ्याचे पक्के गोड जांभळा भेटले, त्या खुडीत होतो. पण तेवढ्यात कॅमेरा झाला हँग. त्या थोडीशी खिशा घेतली, आता निघाले. आपलं आज महत्त्वाचं काम आहे कातरूडाची भाजी शोधणं. ती सापडली तर ठीक, नाही सापडली तर मग असेच जांभळा बिंबळा खा, करवंदा खा, असंच होणार आहे. पण ती भेटायला पाहिजे. ती भेटणं म्हणजे लय क्वचित. त्याच्यामुळे ना इकडची मासा पक्की पाठीच उठून गवसा आहे त्याची. आणि आम्ही ह्या चालू आहे 9-10 वाजता. सापडलं का आपल्या ती? हा इथला झुऱ्याचा परिसर एवढा भारी दिसतोय ना. असाच तिकडं आपल्याकडं नळी होता पूर्वी, पण त्या सगळ्या खरा आला आणि त्या पार सगळा धुवून गेला. म्हणजे असा परिसर आपल्या रानामध्ये राहिलाच नाही आता. असा झुऱ्याचा परिसर एकदम भारी वाटतो. म्हणजे फिरायला, असं बसायला किती वेळ त्याचा आस्वाद घ्यावा असा वाटत आहे. ह्या इकडे दिसतात जंगलच आहे. ह्या जंगलाचा अनुभव घेणं म्हणजे आयुष्यामधलं कधी न विसरणारा क्षण असा पाहिजे जंगल. आताशी इथं घोडे धारवा आलोय. पक्का गरम झालाय. म्हणजे दुपारवरून आहे पाऊस येईल शक्यतो. लगेच एवढं तसं गरम झालेलं आहे. अजून वर आपल्या काही गडावर नाही जायचा, पण त्या रतनगडाच्या पोटाच्या जंगल आहे ना इकडे खाली, ते फिरायचे. कारण आपल्याला पाहिजे मेन भाजी. रतनगडाचा लय व्हिडिओ पहिला असेल तुम्ही. आपला एका दिवस अगोदर मी टाकला असेल तर पहिला असेल. नसेल टाकलं तर टाकेल बघत तरी. लय रात चालायचं आहे. इकडं खाली रतनवाडी. ह्या रतनवाडीचा तलाव आहे ना वरचा, त्याच्या दोन्ही बाजूला रस्ते. एक जुनी वाट, एक नवी वाट म्हणते ती. आपल्या गोफरूना लय दम खालाय सध्या. म्हणजे वर्षाला वर झाला.
त्याच्यामुळे ते आहे ना काही धडाव कामच करी ना, सारखा बसून घे सुटलाय, हँग सुटलाय. हा माग आहे तो बंटी, तो इलाच आहे, त्यालाच माहिती आहे पुढं पुढं निघत आहे. आता तोच बाजूना गवशीत चालू आहे. मुकान तू येईन ना मग आम्ही तर आहे असाच चालू आहे. हे काय आणलं रे? कोंबड्याचा कंद का धर की टाकून त्याच्यात. राजा आता गवशीत होई, मुक्का ती तिकडे गेलाय आतमध्ये, तिकडं गवशीत येतो. बंटे आला मागून, इकडं शक्यतो सापडणार नाही असा अंदाज आहे, कारण इकडं लोकांची ये जा असते रस्त्याच्या आजूबाजूला, त्यामुळे इथं रस्त्याजवळ भेटणं शक्य नाही. तरी पण बघत चाललोय. आता इथं मध्ये पोचले, मध्ये म्हणजे त्या इथून पुढं हरिश्चंद्रगडाचा जो रस्ता जातोय, म्हणजे पाऊल वाटे पका लांब इडू नाही बी, तिथं पोचलोय. इथं 2-4 हॉटेल आधी त्या गर्दीच्या टायमाला चालू राहते ती, आता नाही. हा, आणि इथली जागा एकदम भारी, त्याच्यामुळे इथं जागा भारी असल्यामुळे इथं हॉटेल आहे ती. मग इथं थोडेसा आराम करून मग वर जाते ती. हे पहा इथं रतनगडाची पाटी, आणि इकडं पुढं हा रस्ता आहे तो हरिश्चंद्रगडाकडं. म्हणजे ही रतनगड हरिश्चंद्रगड रेंज जर करायची असली पायी कुणाला तर मग ह्या रस्त्याने जातात. आता इथून खरं आपल्याला भाजी गावसायला जायची. इकडं हा वर रतनगड वरच्या बाजूला, आणि ह्या पोटाच्या जंगल आहे इकडं, त्या जंगलामधून भाजी गावसायला जायची. जांभळा आहे जांभळं कबरी चांगली होती रे. मग काय आला आपल्याला मुका. काथरूड म्हणजे ना हा मशरूमचाच एक प्रकार आहे. म्हणजे जुनी झाडं आहेत, त्या जुन्या झाडांच्या खोडाला असं मशरूमसारखाच येतं आहे. इथल्या दाजीने तिला विचारून बाकी डिटेल माहिती सांगाल, आणि बाकीची मतलब बघितल्यानंतरच सांगता येईल, कारण प्रत्यक्ष मी पाहिलं नाही, मी फक्त फोटोमध्येच पाहिलं आहे आणि ऐकलेलं आहे बाबा ही भाजी लय भारी लय भारी. पण इकडं आपल्या रानात नाही, त्याच्यामुळे मग कधी आपल्याला खायला नाही भेटली, आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता मलाही खायला भेटणार आहे. काही कायच्या झाडं येत आहे रे या जांभळा कर जांभळ्या करपाला, त्या मोठमोठाले झाडं पुढे राहते पावसामध्ये. आता बंटी आणि मुक्का त्या बाजूने गेल्या दुसरीकडून गवशीत, आणि राजेदादांनी इकडच्या बाजूने आलोय. म्हणजे त्या तिथूनच आपण थांबलो होतो, तिथून पुढं दोघंजण एका बाजूने गेले, दोघंजण ह्या बाजूने चाललोय. ह्या आता अडचणीमधून घुसायचं काम आहे. ह्या काथरूड करप आणि जांभळ्याचे जुन्या झाडांना येत आहे, आणि आपल्याकडं करप नाही येते इकडं, म्हणजे वारंगुशीच्या रानात करप नाही येते. जांभळा आहे ती, पण मग अशी पक्की मोठाली जुनी झाडं नाही राहिली. ज्या अशी जुऱ्यांमध्ये होती त्या पावसा बिवसामुळे त्या पडून जायला ती, आणि जुनी झाडं नसल्यामुळं किंवा मग तिकडं वातावरणातही थोडासा फरक आहेच, त्याच्यामुळे तिकडं नाही आहे. हे इकडं केवढी मोठाली झाड आहे. मुख्य रस्ता सोडून आता जंगलामध्ये फिरतो, आणि जंगलात फिरायचा म्हणजे एक विलक्षण अनुभव. इकडं फिरायला तसं काही वाटत नाही, झाडापैकी आधी, त्याच्यामुळं ऊन काही लागत नाही, गरम व्हायचा काही संबंध नाही येतो इकडं वर. हो काय पुढे गेलात र मुक्कान त्या पारवर गेल्यात तिकडं, आणि आम्ही इकडंच आहे. हे इकडून गवशीत होतो. राजे दादा आला का? त्या पारवर गेल्या ती. आलो आलो. काय जबरी जंगल आहे. ह्या किती मोठमोठे झाड पडेल ती वादळामध्ये, आणि याच्यातले जास्तीत जास्त झाडं जांभळाची आहे ती.
आणि त्या जांभळांचे आणि करपाच्या झाडालाच काथरोड येत आहे. अजून तर काय सापडला नाही बा. 11 वाजलं ती. तुला वाट कुठं नाही इकडे यायला? इथं मेन रस्ता आहे, इथंच खालीच आहे. खाली रस्त्यात उतरत असेल तर पै वाट असेल तर इकडं माय का नाही कधी इथंच खाली रस्ता आहे. ते आता परत मला यायचं आपलं ना कुठे रस्ते त्या कवसाया लागल. एकदम अडचणीत गेलो, समजतच नाही कुठं निघावा. काय रे मुका? आहे काय? हा? भेटला ना? अरे सापडला काय? हाय ना आम्ही काय गं मग? वाट नाही ना काय नाही. तर पडत होतो, काय सापडला नाही काय नाही. त्याने काय तेवढं जांभळं पडेलच. त्या जांभळांमधूनच वर आलो मी. तुम्ही इकडं गागाय लागली, मग इकडं निघत आलो आडवा. मुक्कान बंट्या दुसऱ्या बाजूने आला होता तरी सापडलाय. म्हणजे आपले किती सापडलाय काय माहिती. किती आहे रे? थोडा आहे का? थोडा का होईना पण भेटला बा. भेटला तरी भेटता का नाही याचीच हाच प्रश्न होता. भेटता का नाही. हा लाल लाल दिसायला लागला त्या इरूनच. अरे अरे मोडेल आहे का रे कोणा अगोदर थोडा मॉडेल म्हणजे ते खाली पडेल होता. जनावर जायला काहीतरी इडं खाली पाय लागलं खाली जाताना ते इडं धक्का बिक्का लागला असेल म्हणून इडं खाली उडालं. हा ना. तर याच्यामुळे थोडं मोडलंय वाटत ते. हे बघा हे काथरूड म्हणजे ह्या आपली ती पिशवी. आत्या कोणती ती पिशवी वर ठेवली ना? प्लास्टिक पिशवी. प्लास्टिक पिशवी. अरे आपण घालू नाही आणली. प्लास्टिकच्या पिशवी टाक. ह्या आता काथरूड ह्या तोडला का प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हवा बंद ठिकाणी ठेवायला लागत आहे. तिथं खराब होत आहे, वातार होत आहे. म्हणजे एकदाचा काथरूड भेटला. ह्या भिजून गेली. ह्या जुन्या झाडाले पक्का आहे ना रे त्या वाळेल हा त्याचंही म्हणजे काथरूड ना. हा या सेप आहे असं. हा अरे त्या फिरताना लय ठिकाणी पाहिलं त्या सगळे जुन्या असं लाकडाचं. ते काही ते मामा हात लाव तेव्हा ते बरोबर आहे नाही नाही बरं होय तू आणते पिशवी. मोठा आण पिशवी. दरम्यान पोलास ठेवायला लागत आहे का? ओला करून घेऊ ना आपल्याकडे प्लास्टिक पिशवी नाही. भिजून घ्या. थोडा काथरूड भेटलाय पण मग तेवढाच काही काम होणार नाही. अजून आता आलोयच तर अजून गवसणार आहे. होता म्हणजे त्याला जुना कुजून पडेल आता. आता काढून टाकायचं ना असं खाली पाडून टाकायचं म्हणजे पुढच्या वर्षी आला असतं त्याला. पाडून टाकलाय मी पण येता असा पोकळा झाला हाकतोय. ते आपण काय करतोय होऊन गेलो का त्या असलं नाही बघितलं तर झाडाला असलं म्हणजे परत येतच नाही ते. म्हणजे काढून टाकायचा नाही का? आयला म्हणजे हे हा जांभळा एवढा आणि जुना असं आहे रे त्या पडून जायला मेन जांभळा. इकडे खाली यायचं बरं का मामा. मी काय करायचो असं बाहेर गेला असला का वरून पाहायला टाकायचं. बरोबर दुसऱ्या आठवड्या आलो का एवढा वेळ राहायचा मग काढून आता हे मोठं होईल ना. मग आता हे काढायचे का नाही? हे इथे थोडं आहे. अरे दिसतंय लय भारी ना. हे बघा हे काथरूड लय भारी दिसताय. तरी त्या फोटोतला लय भारी होता ना. ते पण आणि याच्यात मोडून पडलेला आहे. हा मुक्काला तरी सापडला. त्या भिजून सगळा टायल त्या बाकीचा अगोदरच मोडून पडला थोडा काय ना तरी आणि त्या टायरामध्ये ठेवलाय. बाटल्या गेल्या. त्या बाटल्या याच्यात टाकू आता. हा बंटी हा रतनवाडीचाच आहे त्याच्यामुळे याला सापडला आणि मुक्का त्याच्यासोबत. आता ही भाजी अशी पॅक बंद ठेवावी लागते नाहीतर ती निभरून जाते. म्हणजे सेम याच्यासारखीच गोष्ट. अरे तुला ऋतिक रोशन सारखं अंगठ ती हा सांगणार कापून टाकायची. चाकूत घालायची. आपली एवढी भाजी सापडली आता ती पॅक करून बॅगेत टाकीतो का? ह्या काथरूड म्हणजे इकडं बराच येत आहे काय त्या जुन्या लय लाकडाच्या आहे ना. ते एका लाकडाला अख्खा लाकूड बरड होता जुना. टिटवाळ्यामध्ये आसपासचे स्थानिक लोक विकायला आणतात वाटतं हे काथरूड. तिकडे कुठे निघत असेल तर हे काथरूड जे आहे हे मे महिन्याच्या शेवटी आणि पावसाच्या सुरुवातीला ह्या कालावधीमध्ये निघत आहे. या विशिष्ट काळातच हे काथरूड आपल्याला पाहायला भेटत आहे. त्यानंतर मग ते खराब होत आहे आणि त्या ज्या ठिकाणी येऊन गेलं त्या ठिकाणचं जर काढून घेतलं आपण तर मग त्या ठिकाणी पुढच्या वर्षी परत काथरूड येत आहे. आणि जर आपण ते काढलं नाही तर ते खराब होते आणि त्या ठिकाणी मग परत येत नाही. म्हणजे निसर्गातल्या अशा उपयोगी वस्तूंचं
संवर्धन कसं करायचं हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे येताना बरीचशी जुनी लाकडं बघितली, त्यांना ते काथरोड आलेला बघितला, ते जर काढलेलं असता तर त्या ठिकाणी दरवर्षी येत असता. म्हणजे आपण ह्या निसर्गातल्या काही गोष्टी वापरतो, याचा अर्थ ते आपण पूर्ण डिस्ट्रॉय करतो, म्हणजे ते उद्ध्वस्त करतो असं नाही, तर त्याचं संवर्धन करण्याची सुद्धा ती एक पद्धत आहे. जसे आपण आणवा काढतो, ते आणवासुद्धा आपण काढली नाही तर मग ती खराबच होऊन जातात. काढली तर उलट त्याचे बटाट्यासारखे अनेक तुकडे करून आणि त्याला कोंब आल्यानंतर अनेक वेल तयार होतात. आज टेंट आहेत ना आता आम्ही जेवायचा ठरवला आहे. भाकर आणले थोडी, ते थोडे भाकर खाऊ ना, मग अजून फिरू. त्या आपला आहे ना जाकेला हवा नाही लागत, बॅगमध्ये लागणार आहे नाही बा जास्त हवा तशी. भाजी थोडी सापडली, अजून सापडा करताना खाऊ ना, मग अजून थोडा फिरू. पाणी बॉटलही थोड्याच राहिल्या ती पिणार का? नको रे बाबा, तिकडे मी बळा येणार कपली तीच ना कातूर बायको तिकडे जाताना. नाणीच्या पाण्यापेक्षा 2-3 ठिकाणी जागा माहिती आहे, ते पाहून येऊ म्हणजे. भाकर, मला मिरची मिरची आणि भेंडीची भाजी. आणि असा रानावनात जेवायचा म्हणजे लय भारी. असा इकडून वरच्या बाजूला रस्ता नाही का? वनस्पती कशी जायला लागेल. वर वर काढे आता. नाही नाही, ह्या वरच्या बाजूला नाही का रस्ता जायला? नाही कारवत सगळं तिकडे. हा ना, म्हणजे झाड आहे वर, म्हणजे वरून जाऊन काही उपयोग नाही. जेवण झालंय आणि जेवण आता परत थोडासा फिरत जायचे. म्हणजे कातरो भेटलाय, थोडाच भेटलाय, आता अजून भेटला तर बरं होईल. मग आमचं अजून ठरणार कोणत्या बाजूला फिरत जायचा. इडं खाली शिरलं असतं, इडं नाही ना जायला आपण का गेलतो इडं इकडं खाली. मी कुठं घुसू आता? अडचण केवढी पक्की झाडं असल्यामुळं वर अशी अडचण होईल. एकदम दाट सावली पडते, म्हणजे ऊन लागायचा काही विषय नाही. इथं थोडासा परत बंट्याला सापडलाय. याची जास्त माहिती बंट्यालाच आहे, कारण इकडच्या तो नेहमीच फिरत आहे इथलाच असल्यामुळं. राजा फिरेल पण शेवटी प्रॉपरच्या माणसाची वेगळी गोष्ट राहते. तो पर्यटकही घेऊन येतोय नेहमी ना फिरायला. भले मोठाली झाडा आणि मग येईल कुठे येईल पायापाशी. हा थोडा पुढे बंटी हे कोण चेंग ना हे इथं वर आहे. इकडून चेंग ना बाई. हा ते हो हा त्या दिवस त्या नाही ना का आपण एवढा इकडे काढू इथं वर आहे. त्यात तोडायला एकदम अवघड ठिकाणी, तोडून लगेच टायरात घ्यावा लागेल, हवा लागणार नाही असा. मामाजी त्याच एक बेग आण मुक्का. चायला लय ना अवघड असं तेवढं. कसं दिसलं याला? हे बघा, हे बेकरच्या लेंड्या लेंड्या. त्या जंगलामध्ये भेकराय आहे, ती रानडुकराय पक्की आहे ती, आणि बिबटे तर आहेतच. मला तो एक जांभळा सापडे ना. आता इथं खाली परत सकाळी बसलो होतो त्या ठिकाणी पोहोचलो. हा कात्राबाईचा जाणार रस्ता. इकडं कात्राबाई आणि इकडं ह्या पाठीमागं इथं पाण्याचा हौद आहे. म्हणजे जिथं थोडीशी आराम करायची जागा आहे आणि हॉटेल आहे, त्याच्या थोडासा इकडे पाणी आहे, थोडासा पुढं आल्यावर. हे बघा इथं पाणी, हा हौद, हा एक हौद आणि हा एक हौद. त्या टायलामध्ये आता नंतर सापडली ती भाजी. हे या पाणी पित नसतील ना, पेयाला कोणता पाणी मग डायरेक्ट वरचा का? इथं पाणी आहे पण ह्या पेयाजोग नाही, पण मग असं हातपाय तोंड धुवायला वापरण्यासाठी पाणी आहे. प्यायला मग डायरेक्ट गडावर आहे, ते एकदम थंडगार पाणी. करप आणि जांभळ्यालाच हे निघत आहे,
तर जेवढं सापडलं 3 ठिकाणी, त्या 3 ठिकाणी जांभळ्याची सापडला, करपाला अजून एकही नाही सापडला. सगळ्या ठिकाणी बंटीला सापडला. आम्ही हाय हिंडतोय. राजेदादा मागं झाडावरून पडलाय. झाड मोडलं आणि तो पडलाय, त्याच्या पाठीमध्ये लागलाय, त्याच्यामुळं थोडी पाठण दुखत आहे. हे तेच ठिकाण आहे जिथं दोन्हीकडचे रस्ते येऊन मिळतात. म्हणजे रतनगडाला एक चक्कर मारला का तिकडून परत उत्तर दिशेनं खुट्याजवळून जी वाट आहे ती परत मागं येऊन इथं मिळते आणि एक इकडून वर जाते. आता 1 वाजलाय. आता अजून परत ह्या इकडच्या पोटानं पुढं फिरत जायचे. भेटला तर भेटला काय. इकडं आलं पक्का ऊन लागत रे बाहेर. सध्या बाहेर एकदम भयंकर ऊन झालाय. ह्या झाडांखालून फिरायला काय वाटत नाही, ऊन लागत नाही अजिबात. हे बघा इथे होता, हे काढून नेलंय, इथे काढून नेलंय, हे इथे पण काढून नेलंय. ह्या खाली निघत आहे, इथे निघल माझे. हे बघ ह्या इकडे निघल वाटत आहे. इथं इथं 3-4 ठिकाणी निघल इथे बरं का. हे इथे आताच निघत आहे. याला आकडाला भरपूर आहे, पण अगोदर काही काढून नेलं आहे. जशा मोहरीच्या ठराविक जागा राहत्या, ती घरं राहतात, तसं एक काथुडी याच्या सुद्धा ठराविक जागा राहत्या ती. त्याच्यामुळे इथं कुठेतरी 2 मोठ्याल्या हिरड्या ती तिला कुठेतरी राहत आहे असा बंटी म्हणतोय. ते दिसल्या का सांगितलंय त्यांना, कारण त्या ह्या जंगलामध्ये नक्की कुठं राहतील, कुठं सापडतील त्याचाही काय अंदाज नाही. वन विभागानं हे एक चांगलं काम केलं आहे. तसं दगडी कट्टे बांधलेत, याच्यामुळे जमिनीची जास्त धूप होत नाही. वरून येणारी माती इथं अटकून राहते, हे जास्त धुवत नाही हे झरे. अरे पक्का आळस चालाय, झोप चालली. आता झोपलं तर पुरी डेंजर झोप लागल. जेवण केल्यामुळे आता झोप लागायला लागली. इडे होता पण काढून नेलाय करपाला. इथं एक करपाला सापडला, पण इथं नाही, काढून नेलाय. पण त्या इडं पाक कोणत्या तरी पाखराचा कोटा होता. पाखरा बिखरा उडून जायला तो. हो काय रे, वर वळवलाय, सापडला कानू. वर वळवलाय राजा. मग का सापडला, काय झाला कानू. जग मुख कसं आहे ना ठेवायला बा असं तर. बंटी कुठं? इकडं खाली आहे ना, फिरेल रे कोणतरी. हे इडं निघत आहे आता. हे पाय, हे इडं ह्या हे बघा, इथे थोडं आहे, एकदम थोडं नवीनच निघत आहे. आणि कुठे रा अजून? हा हे आहे ना, बरं आहे रे. हे बघा इथं पण आणि इथं पण हे नवीनच निघत आहे. कमी वाढलंय रे कोणा? नाही काळी होती ना. हा ती काळी काढली का? ज्याच्या नशिबात त्याच्या नशिबात ना, ज्याला भेटला त्याला भेटला. तिकडं खाली करपाला होता रे, त्या काढीला होता बराच. हवा लागेल मग का आपली भाजी झाली. झालं का? टाकू का माझा? तेवढा तर झाला असता बा. हा रतनगड खुंटा. आता उन्हात आलोय. हा जो मेन रस्ता आहे त्यानं चाललोय, त्याच्यामुळे पक्का ऊन लागत आहे. मला सांग ना कसं निघायचं आहे नक्की. तिकडून वाटत नाही इथून का होईना, पण कंच्या रानातून जायचं. असं हे झुरीनच खाली जायचं का हे आडवातून नाही. इकडे ह्या आडवांमधून पैसे जायचं खाली जुरीनच उतर जायला लागेल. पण हा ते तिथून जायला लागेल. तिकडून
लय लांब आहे रे पण मोका. इकडं जाता का? लांब आहे पण मग आपल्याला या झाडा पाहिजे जायच्यात ना खाली. चला चल हा. चला तिकडून जाऊन असं खाली जाऊन तिकडे खालची तिकडे पाहिजे थोडीशी आणि मग आहे खाली बोर्ड झाला खाली. गोड दाराचे खाली लावून सपाट नाही का लागत ते सपाटीत. हा ती वाट दिसते ना तिकडे. गोडे धारण जायचे खाली. राजाना आता इकडे दमलेला आहे. तेव्हा आता इकडे दमलो तर आम्ही नाही दमेल अजून आम्ही चालू आहे. बरी बॅग त्या काही नाही तर मी दमलो असतो. 12 पायऱ्या हा ती वाट आहे का इथं? हेड वर कुठे ते हे खुंट्यापासून खाली येणारी वाट इथं. आणि इथून मग इकडं परत जिथं कात्रबाईकडे जातो रस्ता तिथं जाते आणि ही कुठं जाते रतनवाडीत साम्राटचं त्या बाजूला ना कुठेच्या त्या बाजूला. तर इकडे तानावला आहे राजूनाना त्याला पाणी देत आहे आता मी. देव थोडा थोडा. आता इथं खाली जंगलामध्ये उतरलोय. असं झुऱ्यानंच खाली चालू आहे. इथं खाली झुर आहे. ह्या दगडा मोठमोठा. हा राजराजाची लागली पाठवून दुखायला. हा रे पाठवून दुखायला लागली. फिरलोय ना एवढा फिरलोय नसतो पण काय पाहिजे तेवढा भेटलाच नाही आपल्याला ना. खराब होत आलाय ना. काय सांगितलं या हे इथे हे एका वेळेला एकदम भारी फळ का फुलं लागली ती एकदम भारी. अजून एक ठिकाणी सापडला मुक्काला सापडला बा आता. काय दिसत हे बघा इथं चमकत आहे बघा उन्हामुळं. या ठेवून देतो हवा लागायच्या आत. एवढं तरी बा भेटला इकडून आलो तर नाही तर म्हणला इकडून काहीच भेटत नाही का ना. इथं बघा हे एकदम मोठं झाड आहे. पावसाळ्यात तिकडं नाही पुरा खचरे असत. हे पण पुरा नाही तर पाणी राहत असेल. अजून एक ठिकाणी सापडलाय आणि बंट्याला सापडत आहे बा. कुठे रे आता आम्हाला गवसाय लावायला लागला तू. गवशीत आपण करपाल आहे का जांभळाला जांभळ्याने आणि वरच कुठं तरी बरं का अवघडात म्हणतोय म्हणजे. त्या पुढचं जांभळं नाही का त्याला 10 होती बरं का. त्याच्यामध्ये डाय एवढा असा निघाला आहे तिथं आता का दुसरी काय. आता नाही आता दुसरी काय नाही घासला त्या तिकडं. अरे ते तिकडं म्हणलं तू इथं थांबला ह्या जांभळ्याला एक आण बा. तिथं पार तिकडे त्या तिकडे पुढे त्या जांभळ्याला हा लय अवघडात आहे. ह्या बऱ्यापैकी भेटला बा. करप आहे हा. ह्या इथं हे बघा इथं व्हिडिओ मध्ये सांगा गवासणार काटा घरी निघाले. खरं खरं कडा आलं ना आता. हे बघा एकदम अडचणीच्या ठिकाणी हे करपास झाड आहे. तिकडून लांबून जांभळ्याचा वाटत होता
आता आम्ही सगळी कटावलोय. त्या बरं झाला एवढा तरी भेटला. खाली उतरायचाच कटाळा आलाय आता. आहे तो त्या अंगठा दिसत आहे बरं का. ऋतिक रोशन अंगठा दिसत आहे. निबारला बऱ्यापैकी भेटला ह्या ना. निबार आहे. हे बघा एवढा भेटला आता. रुपये बरं थोडंफार काय पुढचं शेंडं. हे कोवळं पाहिजे. कोवळं आहे. कोवळा नसला निबारला का त्या मोडत नाही असा सहज इकडली side नाही का? वाताड होत आहे. निबार होतं. लई लांबून पहिला होता. संकट आहे ना. नव्हता मला पालासारखा पण मी राहिलो पहिल म्हणलं असू दे पान पडलो. गेला गड्या लगेच झोप लागली डायरेक्ट. मुका हा गेलाय झोपून. राजा दादा चाल. ये वय आता मी काय शूटिंगला नाही येत. तुझी तूच काढून आण आता. होय बा त्या याच्यावर तू परत येत असेल तर राहू दे. अरे लय थोडं आहे. त्या परत येत असेल तर राहू दे ना त्याला काय. आता ना फिरून फिरून पार कटा आलाय. आता असं झालंय का लगेच आराम करावा नाही तर एकदाचा घरी पोहोचावा. इकडं वर पाखरांचा एकदम चिवचिवाट चाललाय. हे असं खूप चिवचिवाट करायला लागले पाखरं की काहीतरी प्राणी म्हणजे बिबट्या वाघ काहीतरी असेल. हा इथं मोठा धबधबा आहे. धबधबा रंधा धबधबा. धबधबा आता दिसत नाही पण इथं खाली उतरून जायचे. निबार कपार आहे खाली कपार. कपार कपार त्याच्यावरून पाणी किती असतं लहान लहान. भारी असेल इथं बरं का धबधबा. मेन रस्त्यापासून किती लांब आहे पाया लागल नाही तर पावसाळ्यात यायला. भारी कपार आहे एकदम. इथं एकदम भारी कपार आहे. आणि इथं पावसाळ्यात हा धबधबा एकदम भारी असेल. मेन रस्त्यापासून जवळ असेल तर इथं येऊन पाहायला एकदम भारी असेल. कारण ह्या जुन्याला पाणी पक्का असेल. इथं पाणी यायला भारी. आता काय म्हणतो आम्हाला वाटलं पोहोचलो काय पार खाली पण खाली आलो ना पार. खालीच आलोय बा पार पण अजून पुढं जायचे. तळा अजून खालीच आहे. काय ससा चरेल आहे काय. पार वरून आलो ह्या जंगलातून. इकडं पार कटा आला पण 3 वाजलं ते आता. अजूनही तलाव खालीच आहे. तिकडं म्हणजे अजून खाली जायला लागलं परत. आपण ह्या बाजूने गेलो होतो ना असा फिरत फिरत ह्या जंगलातून वरच्या जंगलात गेलो अगोदर इकडं वर नंतर ह्या खाली इकडं इथं आलोय. पण जेवढा फिरलो तेव्हा ना तेवढा भेटलाच नाही. कारण अगोदरच कुणीतरी ते काढून नेला होता कातरोड. जसा आपण आज गेलो होतो फिरायला तसा दुसरे पण लोक जातात. आता ज्या लोकांचे पाहुणे ह्या गावामध्ये आहेत म्हणजे इकडच्या परिसरात आहेत त्यांचे पाहुणे आवर्जून विचारतात का कातरोड असेल तर तुमच्याकडे येतो पाहुणा भेटला पाहिजे असा. ह्या कातरोड म्हणजे एक अप्रूप आहे लोकांना विशेष अशी रानभाजी. आणि ती आता मी आज पहिल्यांदाच खाणार आहे. वर करवंदा नाही भेटली ना. आता खाली आलो तेव्हा करवंदा भेटलात. वर अजिबात नव्हता बा. त्याच्यामुळे फिराय काय वाटलं नाही. कुठे वर खाल्लो नाही काय नाही. मी वर चाललो. तुझा अडचणी जात होता ना. चला त्याच्यामुळे गवसत मला आता. हा किती कारवा
खालच्या खाली आहे. बारीक जीव एवढी बी लागल्यात. एक तरी चांगला झाला. एवढ्या दिवसभर हिंडलो पण पाणी काय तापून दिलं नाही बुवा. पाणी आपण सावलीतच होत त्याच्यामुळे काय तापायचं काय. तापायचा विषयच नाही. पाणी जर तापलं असलं ना काय करा ना करायला मग लवकरच पळायला असं खाली आपण. जाताना ह्याच जांभळाचे जांभळा गोड लागली होती. आता निवांत थोडीशी जांभळा खुडू. पुढे बसा पायी जरा मोठी होती. जांभळ्या खाऊन घेऊ जरा. अरे, लई पडली खाली. काय ताकद नाही काय काय नाही. आला मुक्का पका पका सुटलाय. झालं बाजला माना. त्याला चावला खाऊ पण पोट दुखायची बात. हा पक्षी खात बसलोय. जांभळा मस्त खाया भेटली. अंदाज येईल ना. डायरेक्ट त्या बाजूला यायला ते आपण त्याच्यात का पाण्याला इकडं काय उडाल्या तलावामध्ये त्या इकडून तिकडं क्रॉस करायला पाण्यात उडूनच येते ते वाटत आहे. आली बा इकडं निघून. हे रतनवाडीचा तलाव व रतनगड हा रतनगड खोटा आणि इथंच खाली रतनवाडी गावासाठी विहीर काढली. तलावा खाली विहीर असल्यामुळं तिला पक्का पाणी आहे. अरे पाणी आहे का काय. याला पार वाको ना बाबा. गाडीवर जमल का रे. आता लगेच आंघोळच करायची इच्छा झाली. आता खाली आल्यावर इथं थंडगार पाण्यात मस्तपैकी हातपाय धुवले आणि आता घरी जायचे. इथं झोपून घ्यावं वाटलंय. आता आपल्यासोबत हा बंटी जो आलाय त्यांच्या घरी ना इथं रतनगडावर जर पर्यटक येत असले तर त्यांच्यासाठी म्हणजे फक्त रतनगडावर येण्यासाठीच नाही तर मग काजवा महोत्सव असेल किंवा इतरही पावसाळ्याच्या वेळेस खालीच लोक फिरायला येतात ते मंदिर आहे ते बघण्यासाठी. तर मग त्या मंदिरासमोरच त्यांचं हॉटेल अमृतेश्वर म्हणून हॉटेल आहे. तिथं ते कॅम्पिंगची पण सोय करतात. राहण्यासाठी कॉटेजेस पण आहे ती आणि जेवणाची खाण्याची सगळी सोय करतात. जर कोणाला यायचं असेल तर मग त्यांची माहिती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो किंवा मग स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. कधी जर आले इथं रतनगडला यायचं असेल किंवा रतनवाडीला यायचं असेल तर मग त्यांच्याशी संपर्क साधू शकता. रतनगड एकदम बघण्यासारखं आहे. ते तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. पण आजचा रतनगडचा वेगळा अनुभव होता. रानबाईसाठी रतनगडच्या जंगलाची सफर फार कटाळलोय. पण आम्ही सकाळी 9:45 गावातून निघालो होतो आणि आता इथं 4:45 वाजलेत. 4:45 म्हणजे आम्ही 4 वाजता परत गावामध्ये पोहोचू. आणि रतनगडावरही नाही गेलो. खालीच जंगलामधून फिरत होतो त्याच्यामुळं बराच वेळ लागला. इकडे अमृतेश्वर मंदिर आणि हे बाईचं त्यांचं हॉटेल अमृतेश्वर. हे इकडे हे राजादादाच्या त्यांच्या बहिणीचंच घर. हे राजादादाची बहीण म्हणजे आमची बहीणच बा. इथंच यांचं हॉटेल आहे आणि हे इथं सगळी सोय करतात. म्हणजे कधी जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. तुम्हाला ती माहिती स्क्रीनवर भेटेलच किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटेल. आता सकाळी जाताना पण इथं आलो तर यांनी आम्हाला भाकरी करून दिल्या होत्या त्या वर खाल्या डोंगराला. आणि आता स्वयंपाक करून ठेवला आहे. आता लगेच झोपायची इच्छा झाली. खायची काही ऐपत नाही सध्या. काय करतो का झोपायची तुला. मला लय भूक लागली. तुम्हाला खायचे का. नाही भूक नाही लागली. आणि त्या भाजीचा काय करतो घरी करता येईल का कोणला. अरे पण मग हे यांच्यासारखे कोण करीत का नाही कोणी घरात. कोणी आहे ना जेमच व्हायची गमत आहे. हा सकाळी 6 वाजता निघालो होतो इथून गावातून आणि आता परत 6:30 वाजता पोहोचलो इथं गावात. आता राजादादाच्या घरी ती भाजी आणली ती त्या पाहुण्याने ठेवली नाही कारण भाजी कमी भेटली त्याच्यामुळं सगळी घेऊन आलोय. आता मुक्काला थोडी इथं राजादादा ठेवीन आणि थोडी मी घरी घेऊन जाईल. मग आता ही घरी गेलं खाऊन पाऊस
पण हा व्हिडिओ आता बराच मोठा झाला असेल तर हा व्हिडिओ आता इथे संपूयात. मग हा व्हिडिओ हे रानबाईसाठी जंगलात केली सफर, ते जंगल ते रतनगडच्या व्हिडिओमध्ये जरी पाहिला असेल पण आजचं जंगल वेगळ्या पद्धतीने बघितलं आपण. तर मग हा व्हिडिओ आता इथे संपूयात. आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आता ह्या वाटप करायचं काम चालू आहे. त्याला लागायला लागली हवा.